नारायण नारायण. प्रजापती दक्ष यांना या साऱ्याची आठवण पुन्हा करून द्यावी का? श्री सतीदेवी यांच्या जन्मामागचे कारण त्यांना पुन्हा सांगावे का? त्यांचा आणि श्री महादेवांचा विवाह होणं हे कसं क्रमप्राप्त आहे हे त्यांना पुन्हा सांगावं का? हे आणि असे अनेक विचार त्यावेळी देवांच्या मनात येत होते. महाराज, मला एक विचारायचं आहे बघा. बोल बानू, जे विचारायचं आहे ते विचार. नाही म्हणजे महाराज, महादेवांसंग सतीदेवींचं लगीन होणार आहे हे तर महादेवासनी ठाव होतं. होय बानू. मग असं असताना महादेवांनीच सतीदेवीच्या बासनी हे समज का नाही सांगितलं? महादेवांनी त्यासनी जर सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं नसतं होय? बानू, कदाचित तसं घडलं असतंही, परंतु त्यामध्ये मी थेट हस्तक्षेप करणार नाही असं ठरवलं होतं. पर असं का देवा? कारण जे घडतं ते ह्या परमनियतीने लिहून ठेवलेलं असतं. त्याचा एक निश्चित अर्थ असतो, एक निश्चित असं प्रयोजन असतं. होय, त्यावेळी आमच्या मनात देखील श्री महादेवांनी यात हस्तक्षेप करावा असं वाटत होतं. म्हणूनच मी आणि श्री ब्रह्मदेव यांनी कैलासात जाऊन श्री महादेवांची भेट घेतली. हे श्री महादेव, जे घडत आहे ते आपणास ठाऊक आहे. आजवर कोणीही शिवाचे पूजन करायचे नाही असा आदेश काढला नव्हता. कोणीही शिवशक्तीला विरोध केला नव्हता, पण आज ते घडत आहे. हे श्री महादेवा, माझाच पुत्र दक्ष हे सगळे करतोय, त्यामुळे मला त्याचा अपराधभाव वाटतो आहे. तो अज्ञानाच्या ग्लानीत आहे. मी त्याला जागृत करण्याचा अथक प्रयत्न केला, पण तो सत्य नाकारतोय. काय करावे देवा? प्रजापतीला त्याच्या मतीने आचरण करू द्यावे. आजवर असुरांनी कसे वागावे हे मी ठरवले नाही, तर प्रजापतीने कसे वागावे हे मी कसे ठरवू? तो केवळ माझ्या विरोधात आहे, म्हणून मी नियम नाही बदलू शकत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.